नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, आता इथे डबल एक्सेल साईजचा ड्रेस आहे आणि या ड्रेसचा एल साईजपेक्षाही कमीमध्ये फिटिंग कसं करायचं। तर आता हा जो वरचा ड्रेस आहे तोही मीच फिटिंग केलेला आहे आणि या ड्रेसच्याच मापावरती हा खालचा ड्रेस पण फिटिंग करायचा आहे। तर इथे पहा किती सारं फिटिंग करावे लागेल आणि या पद्धतीने जर फिटिंग केलं तर ड्रेस गोळा होणार आणि मग फिटिंग व्यवस्थित दिसणार नाही। तर यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इथे पहा 12.5 इंच कंबर आहे, म्हणजे 12.5चा डबल 25 इंच कंबर आहे आणि चेस्ट साईज किती, तर 30 इंच चेस्ट साईज आहे। तर 30 इंच चेस्ट साईज आणि 25 इंच कंबर। आता तुम्ही सांगा, ड्रेसचं जर या पद्धतीने फिटिंग केलं तर हा ड्रेस 100% गोळा होणार ना, कारण कापड फिटिंगचं जास्त झालं की ड्रेस गोळा होतो। तर ते होऊ नये म्हणून काय करायचं पाहूयात। तर आता सुरुवातीला मी मापाचा ड्रेस घेते, कारण स्लीव्जला कुठेही कटिंग करण्याची गरज नाही, त्यामुळे मी जी स्लीव्ज आहे तयार ड्रेसची ती या स्लीवच्या दंड घेरावरती ठेवून घेतलेली आहे आणि जी फिटिंगची आतली शिलाई आहे त्यावरती अगोदर एक चॉकने मार्क करून घ्यायचा आहे आणि अगदी त्या शिलाईवरतीच आपण शिलाई मारणार आहोत। पण आता ही ते मार्क केल्यानंतर आर्महोलला एकदा पुन्हा मार्क करायचा आहे आणि हे पहा आर्महोल व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि मग जे मापाचा ड्रेस आहे तो या ड्रेसवरती ठेवायचा आहे आणि आर्महोलला सुद्धा एक मार्क करून घ्यायचा आहे। त्यानंतर कमरेचंही माप घ्यायचं आहे। तुम्ही डायरेक्ट ड्रेसवर घेऊ शकता किंवा जसं की आपण मेजरमेंट टेपने मोजून घेतलं होतं त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। आता ड्रेस मी सुरुवातीला अंथरून ठेवलेला आहे आणि सेंटरपासून दोन्ही बाजूला सारखं मेजरमेंट आलं पाहिजे, त्यासाठी काय करायचं ते पाहूयात। तर सुरुवातीला काय करायचं आहे, दोन्ही बाजूने एकसारखं मार्जिन सोडून बघायचं आहे किती आहे ते। तर पहा मी अंदाजे दोन्ही बाजूला फिटिंगच्या टिपपासून आतमध्ये 2.5 इंच मार्क केले आणि या दोन्हींचा गॅप सोडून पाहिलं तर माझं बरोबर 12.5 इंच असं मार्जिन येतं आहे, म्हणजेच हा पॉईंट माझा बरोबर आहे। आता त्या पॉईंटपासून पुढेवरती या पद्धतीने मी मार्क केले। आता इथे ही एरिया तुम्ही डायरेक्ट कट करून करू शकता, पण त्यामध्ये खूप सारा वेळ जातो आणि त्यामुळे आपल्यालाही परवडत नाही आणि कस्टमरलाही जास्त पैसे द्यायला परवडत नाही, म्हणण्यापेक्षा देत नाहीत, कारण 300-400 रुपयाचा टॉप आणि त्यासाठी 100 रुपये कुणी देत नाही आणि पूर्ण ड्रेस खोलून आपणही फिटिंग करू शकत नाही। त्यामुळे या पद्धतीने चॉकने अगोदर मार्किंग करून घ्यायचं आहे, हिपलासुद्धा कमरेलासुद्धा, आणि मग त्या मार्किंगवरती शिलाई मारून घ्यायची आणि मग पुढची टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर पहा आता मी हिपपर्यंत डायरेक्ट मार्किंगवरती शिलाई मारलेली आहे, हिपला मात्र कॉर्नर जसा मी इथे दिलेला आहे तुम्ही पहा। याच पद्धतीने दुसऱ्या बाजूनेही शिलाई मारायची आहे, पण त्याआधी आतल्या बाजूने मी एक अर्धा इंच अंतरावरती ही शिलाई मारत आहे। कारण का, तर हा जो ड्रेस आहे तो कॉटन मिक्स आहे आणि ज्यावेळेस 2-3 वेळा हा धुतला जातो त्यावेळी हा अकसतो आणि मग पुन्हा कस्टमरची कंप्लेंट येते की हा ड्रेस तुम्हीच फिटिंग केला आणि तो टाईट झाला। खरं तर चूक त्यांची नसते, आपली नसते आणि त्यांना सुरुवातीलाही ड्रेस लूज नको असतो, त्यामुळे काय करायचं, या पद्धतीने डबल शिलाई मारायची, म्हणजे टाईट झाल्यावरती शिलाई उसवून घेऊ शकतात। त्यानंतर तुम्ही इथे पाहिलं मी एक्स्ट्राचं जे काही कापड होतं जवळजवळ 1-1.25 इंच ते कट केलं आणि जिथे डायरेक्ट सर्कल घेर आहे, जिथे कमरेचं फिटिंग आहे तिथे आणि चेस्टच्या तिथे मी छोटासा कट दिलेला आहे। यामुळे काय होतं की ड्रेस घातल्यानंतर व्यवस्थित तिथे आकार बसतो आणि तिथे ड्रेस गोळा झाल्यासारखा वाटत नाही। तुम्ही जर हे कापड आहे असंच ठेवलं आणि कस्टमरला दिलं तर ते घातल्यानंतर बरोबर चेस्टपासून खाली कमरेपर्यंत अशा गुढ्या पडल्यासारखं दिसतात। त्यामुळे ड्रेसला रेडीमेड कुठलाही ड्रेस असू दे, हेवी साईज असू दे किंवा एल साईज असू देत, याच पद्धतीने तुम्ही ड्रेसला फिटिंग करायचे आहे। बऱ्याच वेळा हेवी साईजला जास्त फिटिंग करण्याचा गरज येत नाही, पण कस्टमरला हे माहीत नसतं
किंवा माहीत असून सुद्धा त्यांना ड्रेस आवडतो पण साईज भेटलेली नसते, अशा वेळेस कस्टमर कुठल्याही साईजचा ड्रेस घेऊन येतात आणि आपल्याला सांगतात की फिटिंग करायची, आणि फिटिंग केल्यानंतर तो जर फिनिशिंगला चांगला बसला नाही तर तेही त्यांना आवडत नाही. त्यामुळे आपणच या पद्धतीची टिप्स आणि ट्रिक्स वापरून त्यांना त्यांच्या मनासारखा ड्रेस करून दिला की तेही खुश आणि ड्रेसची फिटिंगही छान होते. तर दोन्ही बाजूने मी या पद्धतीने फिटिंग करून घेतली आणि अर्धा इंच आतल्या बाजूने शिलाई मारली, जेणेकरून टाईट झाला तर तो उसवून घेता येईल. आणि साईडला हे दोन्ही बाजूने मी जवळजवळ 1-1.25 इंच कमरेच्या भागाचंच कापड कट केलेलं आहे आणि दोन्ही बाजूने या पद्धतीने छोटेसे कट दिलेले आहेत. तर या पद्धतीने आपला ड्रेस फिटिंग करून तयार आहे. तर चला मैत्रिणींनो, तुम्हाला माझी ही फिटिंग करण्याची पद्धत आवडली असेल तर लाईक करून कमेंट करून सांगा, आणि तुम्हीही नेक्स्ट वेळेस तुम्ही या पद्धतीने स्वतःच्या ड्रेसवरती एकदा ट्राय करून पहा. तुम्हाला जर ही पद्धत आवडली तर तुम्ही कस्टमरच्या ड्रेसवर सुद्धा ट्राय करू शकता. तर चला भेटूया उद्याच्या अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर न करता जाऊ नका, आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि मेजरमेंट पहा अगदी करेक्ट आलेले आहे.